नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ए प्लस ट्युशन मध्ये. आज आपण फायनान्शियल प्लॅनिंग या चॅप्टरची शॉर्ट रिव्हिजन करणार आहोत. तर मित्रांनो, फायनान्शियल प्लॅनिंग या चॅप्टर मध्ये टोटल 4 एक्सरसाइज आहे. त्याच्यापैकी आपण जी फर्स्ट एक्सरसाइज आहे त्याबद्दल आपण क्विक रिवाइज करणार आहोत. तर लक्ष द्या, आपण आपण वस्तू विकत घेतो मार्केटमधून त्याच्यावरती जो टॅक्स भरतो त्याला आपण जीएसटी म्हणतो. जी फॉर गुड्स. गुड्स म्हणजे काही वस्तू वगैरे किंवा काही सर्व्हिस. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असं म्हटलं जातं. आणि मित्रांनो, या गुड्स आणि सर्व्हिस टॅक्सचे दोन भाग होत असतात. एक भाग भाग हा केंद्र सरकारला जात असतो, त्याला आपण सेंट्रल गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स म्हणतो, म्हणजे सीजीएसटी. आणि एक भाग हा स्टेट जीएसटी ला जात असतो, त्याला आपण स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असं म्हणतोय. समजा आपण हे समजून घेण्यासाठी एक छोटस त्या ठिकाणी एक्झाम्पल घेऊया. सपोज तुम्ही एखादी एक्स वस्तू विकत घेतली आणि त्याच्यावरती 18 रुपये एवढा टॅक्स पे केलेला आहे. तर हा जो तुमचा 18 रुपीज आहे हा तुमचा जीएसटी झाला. या जीएसटीचे त्या ठिकाणी दोन भाग होतील मित्रांनो. एक आहे 9 रुपीज आणि दुसरा आहे 9 रुपीज. तो पहिला जो 9 रुपीज आहे हा आपल्या केंद्र शासनाला जाईल, म्हणजे भारत सरकारला जाईल. आपण त्यांना म्हणणार सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आणि अर्धा जो भाग आहे तो आपल्या स्टेट गव्हर्नमेंटला जाईल, त्याला म्हणतो आपण एसजीएसटी. तर मित्रांनो ध्यानात घ्या की सीजीएसटी आणि एसजीएसटी हे दोन्ही नेहमी इक्वल असतात आणि ह्या दोघांची बेरीज म्हणजे आपला काय असतो, जीएसटी असतो. तर मग जीएसटीचा फॉर्म्युला काय तयार झाला आपला, तर जीएसटी इज इक्वल टू व्हॉट जीएसटी इज इक्वल टू सीजीएसटी प्लस एसजीएसटी. जीएसटी इज इक्वल टू सीजीएसटी प्लस एसजीएसटी. तर अशा पद्धतीने आपण हे शॉर्ट मध्ये आपण बघितलेलं आहे. तर आपण पहिला जो क्वेश्चन आहे त्याच्याकडे आता आपण लक्ष देऊया. तर मित्रांनो, पहिल्या क्वेश्चन मध्ये आपण बघतोय तर बघा, पवन मेडिकल यांनी काही मेडिकल सप्लाय केले, काही मेडिसिन सप्लाय केलेले आहेत आणि त्या सेम मेडिसिन वरती त्यांनी जीएसटी 12% दिलेला आहे. तर त्या ठिकाणी जीएसटी जो आहे तो 12% त्या ठिकाणी दिलेला आहे. तर आपल्याला काढायचा आहे सीजीएसटी आणि एसजीएसटी. तर जो आपला जो रेट आहे सीजीएसटीचा हा काय राहील, जीएसटीच्या हाफ राहील. म्हणजे किती राहील बोला, जीएसटीच्या हाफ राहील म्हणजे काय राहील, 12 अपॉन काय होईल 2 होईल. म्हणजे किती राहील तो 6% राहील. आणि तेवढाच आपला रेट ऑफ काय असणार आहे, एसजीएसटी असणार. म्हणजे तो पण आपला सेमच असणार आहे. जीएसटी अपॉन 2 म्हणजे किती, जीएसटी अपॉन 2 म्हणजे किती, 12 अपॉन 2 म्हणजे किती 6% असणार आहे. ते ध्यानात ठेवा मित्रांनो. जो जीएसटी आहे त्याचे दोन भाग जर केले आपण तर आपला सीजीएसटी काय होत असतो, एसजीएसटी होत असतो. तर अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 1 बघितला, ज्या ठिकाणी आपल्याला जीएसटी दिलेला आहे. तर जीएसटी 12% आहे, तर सीजीएसटी त्याच्या हाफ होईल 6% आणि एसजीएसटी होईल त्या ठिकाणी 6%. तर ध्यानात घ्या मित्रांनो, जेवढा सीजीएसटी आहे तेवढाच आपला काय असतो, एसजीएसटी असतो. आणि जेवढा सीजीएसटी आहे तेवढाच एसजीएसटी असतो. आणि या दोघांची जी बेरीज आहे तो आपला काय असतो, जीएसटी असतो. तर ह्या कन्सेप्टचा वापर करून आपण क्वेश्चन नंबर 2 सुद्धा त्या ठिकाणी काय करूया, रिवाइज करूया. तर मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2 कडे बघूया आपण. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये त्यांनी आपल्याला रेट ऑफ दिला आहे सीजीएसटी. तर रेट ऑफ सीजीएसटी आहे, बोला, रेट ऑफ सीजीएसटी आहे किती, 9%. तर तुम्हाला त्या ठिकाणी माहिती, जेव्हा सेंट्रलला टॅक्स जातो तेवढाच टॅक्स कोणाला जातो, स्टेटला जातो. मग एसजीएसटी सुद्धा किती राहील त्या ठिकाणी, 9% राहील. म्हणजे दोघांचा पण जो रेट आहे, मी शॉर्ट मध्ये लिहित आहे कारण रिव्हिजन लेक्चर आहे. रेट ऑफ सीजीएसटी 9% आहे, रेट ऑफ एसजीएसटी किती आहे, 9% आहे. तर जीएसटीचा काय फॉर्म्युला आहे, सीजीएसटी प्लस एसजीएसटी. मग त्या ठिकाणी फॉर्म्युला तयार होईल तुमचा, बोला काय, 9 प्लस 9 इज इक्वल टू हाऊ मच, 18%. तर ध्यानात घ्या मित्रांनो, या तिघांपैकी कुठलाही एक जण दिलेला असेल तर आपल्याला बाकी दोन शोधता येतात. सपोज एक्झाम्पल मध्ये आपण बघितलंय, सपोज बघूया की समजा एसजीएसटी 5% आहे, तर सीजीएसटी सुद्धा किती राहील, 5% राहील. आणि दोघांचं बेरीज जीएसटी किती होईल, 10% होईल. अजून एखादी केस बघूया, समजा जीएसटी आपल्याला 20% दिला आहे, तर मग त्याचे हाफ होईल सीजीएसटी 10% आणि जीएसटी सुद्धा किती होईल, 10%. अशा पद्धतीने आपले हे छोटी छोटी कन्सेप्ट आहे ते ध्यानात ठेवायचे आहेत. मी परत एकदा फायनल सांगतो की जीएसटी जो आहे, जीएसटीच्या हाफ असतं एसजीएसटी आणि सीजीएसटी. आणि या दोघांची जी बेरीज आहे ती असते जीएसटी. तर अशा पद्धतीने आपण मित्रांनो दोन क्वेश्चन काय केले त्या ठिकाणी रिवाइज केलेले आहेत. मित्रांनो आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघूया. एक एमएस रिअल पेंट नावाचं दुकान आहे, त्यांनी 2 लक्ष्यर प्लेट म्हणजे 2 रंगाचे डबे विकलेले आहेत.
एका डब्याची जी टॅक्सेबल व्हॅल्यू आहे ती 2800 आहे. आता लक्ष देण्याची गोष्ट आहे की टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे ती वस्तूची मूळ किंमत असते. या किमतीमध्ये अजून त्या ठिकाणी जीएसटी आपण ऍड केलेलं नाही. ज्यावेळेस आपण टॅक्सेबल व्हॅल्यू मध्ये जीएसटी ऍड करू मग त्यावेळेस त्या वस्तूचा आपल्याला फायनल प्राइस कळत असतो. म्हणजे ही वस्तूची जी आहे ती मूळ किंमत आहे. आता एका डब्याची जर किंमत ही जर 2800 असेल तर दोन डब्यांची किंमत किती येणार आहे 56000 येणार आहे. आणि याच्यावरती आपल्याला परत 28% टॅक्स कॅल्क्युलेट करून जीएसटी कॅल्क्युलेट करून मग आपल्याला त्या ठिकाणी वस्तूची फायनल प्राइस काढता येते. पण आपल्याला त्या ठिकाणी अमाऊंट ऑफ सी जीएसटी आणि अमाऊंट ऑफ विचारलेला आहे काय एक जीएसटी. ते एक उदाहरण आपल्याला भरपूर पद्धतीने सोडवते पण तरी आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. लक्ष द्या. तर पहिल्यांदा आपण काढूया टॅक्सेबल व्हॅल्यू 2T ची. कारण त्यांनी दोन डबे विकलेले आहेत बरोबर. एका डब्याची प्राइस आहे त्या ठिकाणी किती 2800. तर दोन डब्यांची प्राइस असणार आहे 2 × 2800 म्हणजे ती प्राइस असणार आहे 5600. ठीक आहे मित्रांनो. आता सांगा मला रेट ऑफ जीएसटी किती आहे. रेट ऑफ जीएसटी जो आहे तो आहे 28%. आणि आपण याचे जर दोन भाग जर केले तर आपल्याला भेटल पहिला भेटेल आपल्याला बोला काय रेट ऑफ काय सीजीएसटी आणि जो होईल 28 हाफ म्हणजे किती 14%. आणि तशाच पद्धतीने आपण काढू शकतो रेट ऑफ बोला काय एचजीएसटी. कारण पहिल्या दोन एक्झाम्पल मध्ये आपण ऑलरेडी बघितलं आहे की जो जीएसटी आहे त्याच्यात अर्धा असतो आपला रेट ऑफ सीजीएसटी आणि एचजीएसटी. हा पण किती होणार आहे 14%. आपण कॅल्क्युलेट करूया आता 5600 तर 14% किती होतं. तर आपण काय करूया 14/100 इंटू बोला काय 5600. तर त्या ठिकाणी दोन शून्य मित्रांनो काय होतील कॅन्सल होतील. तर मग आपल्याकडं जे राहिलंय आता त्या ठिकाणी 14 इंटू किती राहिले त्या ठिकाणी 56 राहिले. तर आपण मित्रांनो 14 इंटू जर 56 जर केलं त्या ठिकाणी तर बघा मित्रांनो 14 इंटू 56 जर त्या ठिकाणी केलं तर आपला आन्सर येतं 784 रुपीज. म्हणजे आपला एवढा जो आहे हा आहे बोला काय अमाऊंट ऑफ बोला काय सीजीएसटी. आणि सेम पद्धतीने आपण जर कॅल्क्युलेट जर केलं तर 14/100 इंटू बोला काय 5600. तर 14 इंटू 56 राहील किती राहिलं परत आन्सर 784 रुपीज सेमच येत असतं. हा आपला आहे मित्रांनो अमाऊंट ऑफ बोला काय एचजीएसटी. तर परत ध्यान द्या एका डब्याचं जे प्राइस आहे ते 2800 आहे. तर दोन टीन्सचं जे प्राइस होईल 2 इंटू 2800 म्हणजे किती आलं 5600. त्याच्यावरती आपल्याला जीएसटी द्यायचा आहे 28%. त्याच्या दोन हाफ भाग केले आपण 14% आणि 14% काढले आपण 5600 वरती. तर आपलं सीजीएसटी आला 784 आणि जीएसटी आला किती 784. अशा पद्धतीने मित्रांनो आपण त्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो रिवाइज केलेला आहे. ठीक आहे. तर मित्रांनो आता मग क्वेश्चन नंबर 4 बघूया. क्वेश्चन नंबर 4 मध्ये एक रिस्ट वॉच आहे जिचं टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे मूळ किंमत जी आहे ती 586 आहे. मग टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे ती वस्तूची मूळ किंमत असते. या टॅक्सेबल व्हॅल्यू वरती अजून आपल्याला त्या ठिकाणी जीएसटी द्यायचा आहे. किती जीएसटी द्यायचा आहे 18%. तर 18/100 इंटू टॅक्सेबल व्हॅल्यू मित्रांनो किती असणार आहे 586. तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की टॅक्सेबल व्हॅल्यू ही वस्तूची मूळ किंमत असते. त्या किमतीवरती आपल्याला 18% काय द्यायचं आहे जीएसटी द्यायचा आहे. आपण 586 वरती 18% जीएसटी कॅल्क्युलेट करूया. तर आपल्याला पहिल्यांदा 18 इंटू 586 करावं लागेल. मित्रांनो जर आपण 18 इंटू 586 जर केलं त्याचं आन्सर येतं 10,548 रुपये. आपण त्या ठिकाणी आहे आपल्याकडं 100. मित्रांनो आपण पहिल्यांदा 18 इंटू 586 करूया. मित्रांनो बघा 18 इंटू 586 जर केलं तर आपल्याकडे येतं 10,548 रुपये. त्या ठिकाणी आपण 100 आहे. तर मित्रांनो इथे दोन झिरो आहेत म्हणून या साईडने दोन शून्य घ्यायचे आपल्याला. तर आपल्याकडे जी जीएसटी आहे तो 105.48 येईल. ठीक आहे. तर या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला प्राइस भेटेल. तर प्राइस त्या ठिकाणी आहे बोला मित्रांनो काय टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. तर मित्रांनो टॅक्सेबल व्हॅल्यू आहे आपल्याकडे 586 प्लस जीएसटी आहे 105.48. आणि या दोघांची जर बेरीज केलं तर आन्सर मिळते मित्रांनो 691.48 जे की अल्टिमेट फायनल प्राइस आहे त्या वस्तूच. अशा पद्धतीने मित्रांनो आपण त्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 सुद्धा काय केलेला आहे रिवाइज केलेला आहे. तर मित्रांनो आता आपण क्वेश्चन नंबर त्या ठिकाणी 5 बघूया. तर एक रिमोट कंट्रोल कार आहे जिची टोटल व्हॅल्यू आहे म्हणजे जी प्राइस आहे ते 1770 आहे. म्हणजे याच्यामध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू आणि त्याच्यामध्ये टॅक्स पण ऍड केलेला आहे. म्हणजे मूळ किंमत आणि टॅक्स दोन्ही पण
ऍड करून आपलं प्राइस तयार होत असतं. तर आपला रेट ऑफ जीएसटी जो आकारण्यात आलेला आहे तो 18% आहे. तर आपल्या त्या वस्तूची मूळ किंमत, सीजीएसटी आणि एचजीएसटी शोधायची आहे. ते ध्यानात घ्या मित्रांनो. वस्तूची पूर्ण किंमत आहे, प्राइस आहे 1770, ज्याच्यामध्ये आपल्याकडं टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जे असणार आहे जीएसटी. त्याच्यामधून आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे वस्तूची मूळ किंमत काढायची आहे आणि जीएसटीचे जे दोन भाग आहेत, सीजीएसटी आणि एचजीएसटी, ते पण शोधायचे आहे. ते शोधण्यासाठी आपण एक पहिली गोष्ट, एक फॉर्म्युला ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. तर आपण समजा लेट हिची मूळ किंमत आहे टॅक्सेबल व्हॅल्यू, समजा एक्स आहे आणि जीएसटी जो आहे तो 18% आहे, जो की टॅक्स व्हॅल्यूवर तीच कॅल्क्युलेट केला जातो. मग 18% आपण येणार 18/100 आणि जो कॅल्क्युलेट केला जातो टॅक्स व्हॅल्यू म्हणून आपण त्यांना म्हणत जीएसटी झाला आपला 18x/100. बघा 18% याच्यावरती कॅल्क्युलेट करायचं म्हणजे 18/100 इंटू एक्स. आता या दोघांची जी बेरीज आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी, या ठिकाणी आपलं टोटल जी व्हॅल्यू आहे म्हणजे प्राइस तयार होत असतो. तर मग मला सांगा टॅक्सेबल व्हॅल्यू किती मानली आपण, एक्स, आणि जीएसटी किती आला आपला 18x अपॉन किती 100, आणि प्राइस आहे आपलं 1770. तर ध्यानात घ्या मित्रांनो, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी तयार होत असतं आपलं प्राइस तयार होत असतं. ठीक आहे. तर टॅक्सेबल व्हॅल्यू जे आहे आपण त्याच्या खाली 1 घेऊया आणि या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. तर आपली जी क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे मित्रांनो सिम्पली होईल 100x प्लस 18x अपॉन 1 इंटू 100 म्हणजे 100 इज इक्वल टू 1770. आता हे कॅल्क्युलेशन जर आपण पुढे करत गेलो तर 118x अपॉन 100 इज इक्वल टू 1770. तर 100 इकडे मल्टिप्लाय करू आपण, 118x is equal to 177000, x is equal to 177000 upon 118. तर मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला 118 ने त्या ठिकाणी 1770 ला त्या ठिकाणी भाग द्यायचा आहे. तर ध्यानात घ्या मित्रांनो, 118 ने त्या ठिकाणी भाग द्यायचा आहे. तर मित्रांनो 17700 याचं जर आपण हाफ जर केलं तर येतं 88,500 आणि 118 जर आपण हाफ जर केलं तर ते या ठिकाणी येत आहे 59. तर मित्रांनो आता आपल्याला काय करावं लागेल बघा, तर 599 ने त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी भाग द्यावा लागेल. तर मित्रांनो याचा हाफ आहे 88,500 आणि याचा हाफ आहे 59. तर आपण 59 ने 88,500 जर त्या ठिकाणी भाग दिला तर 59 वन जा 59, रिमेनिंग झाले 29, वरून जर 5 घेतला आपण तर 59 5 जा होतं त्या ठिकाणी 295. तर 59 ने आपण त्या ठिकाणी जर भाग जर दिला त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी 85 चा त्या ठिकाणी भाग 15 चा भाग जातो, वर 2 शून्य आधी राहतात, म्हणजे आपली टॅक्सेबल व्हॅल्यू आपली 1500 आलेली आहे. तर मग लक्ष द्या, याच्या हाफ आपण केलं 88,500, याच्या हाफ केलं 59 आणि 59 ने याला भाग दिला 59 वन जा 59, 59 5 जा 295. त्याच पद्धतीने 1500 त्या ठिकाणी टॅक्सेबल व्हॅल्यू आलेली आहे. आता दुसरी गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की जो जीएसटी आहे आपला, रेट ऑफ जो जीएसटी आहे तो त्या ठिकाणी 18% आहे. तर आपला जो काही रेट ऑफ सीजीएसटी आणि एचजीएसटी असणार आहे तो 9% असणार आहे. तर आपण त्याचं अमाऊंट शोधूया दोघांचं, कोणाचं, तर अमाऊंट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू अमाऊंट ऑफ एचजीएसटी. देण्यात का जीएसटी जो आहे तो 18% आहे, त्याचा हाफ आपण केलाय 9%. तर 9% कॅल्क्युलेट करूया आपण, 9/100 इंटू आपले जे आन्सर आले 1500 कॅन्सल झाला, 59 जा 135 रुपीज एवढा आपला त्या ठिकाणी एचजीएसटी असणार आहे आणि तेवढाच त्या ठिकाणी सीजीएसटी असणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण क्वेश्चन नंबर 4 त्या ठिकाणी क्वेश्चन 5 त्या ठिकाणी रिवाइज केलेला आहे. तर मित्रांनो आता आपण क्वेश्चन नंबर 6 त्या ठिकाणी रिवाइज करण्याचा प्रयत्न करूया. एक टिकटॉक इलेक्ट्रॉनिक्स त्यांनी 1.5 टन एवढा असा क्षमतेचा एक एसी त्या ठिकाणी सेल केलेला आहे आणि एसी जी प्राइस आहे, टोटल प्राइस टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी जी आहे 51,200. आपल्या त्या ठिकाणी रेट ऑफ सीजीएसटी आहे म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स दिलाय 14%. आपल्याला खालील गोष्टी ज्या आहेत त्या शोधायच्या आहेत. पहिली गोष्ट त्यांनी विचारली आपल्याला की एचजीएसटी किती असणार आहे. तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सीजीएसटी आणि एचजीएसटी हे दोन्ही सेमच असतात. तर आपला एचजीएसटी जो आहे तो सीजीएसटी इतकाच राहील, म्हणजे किती राहील बरं,
14%. त्याचप्रमाणे CGST आणि HGST यांची जर ऍडिशन केली तर आपल्याला त्या ठिकाणी जीएसटी भेटतो. तुम्हाला सांगा त्या ठिकाणी जीएसटी किती राहिली एसटी वरती, या दोघांची जर ऍडिशन जर केली आपण तर 14% प्लस 14% किती आलंय त्या ठिकाणी 28%. अशा पद्धतीने आपण दोन क्वेश्चन ओरली सॉल्व्ह करू शकतो. एक जो आहे CGST एवढा ते जीएसटी असतो आणि दोघांची बेरीज त्या ठिकाणी असते जीएसटी. तर आपल्याला आता वस्तूची जी टॅक्सेबल व्हॅल्यू आहे म्हणजे जी मूळ किंमत आहे ती काढायची आहे. त्या वस्तूमध्ये जीएसटी किती ऍड केला त्या मूळ किमती जीएसटी किती ऍड केलाय ते पण चेक करायचं आहे. जेणेकरून 51200 दोघांची बेरीज असते. ध्यानात ठेवा मित्रांनो, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी इज इक्वल टू प्राइस. मग त्याच्यानंतर आपण जीएसटी जर अमाऊंट काढलं तर त्याचे हाफ आपण सीजीएसटी आणि एचजीएसटी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे जर आपल्याला सापडलं त्याचे हाफच आपण हे दोन जण कॅल्क्युलेट करणार आहोत. तर ठीक आहे, तर आपण काय करूया, पहिल्यांदा आपलं एचजीएसटी निघाले, जीएसटी निघाले, टॅक्सेबल व्हॅल्यू काढूया. तर मी तुम्हाला एक ऑलरेडी फॉर्म्युला दिलाय क्वेश्चन नंबर अगोदरच्या क्वेश्चन मध्ये. काय फॉर्म्युला आहे तर टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी इज इक्वल टू असं त्या वस्तूचं प्राइस. मित्रांनो, आपण टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स एवढी घेतलेली आहे. तर त्या ठिकाणी जीएसटी किती पेड केला मित्रांनो, तर जीएसटी आपण पेड करतोय 28%. तर आपण कसं लिहिणार, 28 अपॉन 100, आणि हा जीएसटी आपण पे केलाय टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणून त्याच्यावर एक्स जोडायचा असतो. याच्यावरतीच आपण 28% दिलाय म्हणून आपण 28x आपण 100 करायचं आणि इज इक्वल टू आपण मित्रांनो लिहिणार आहे त्या वस्तूचं प्राइस जे आहे 51200. ध्यानात घ्या, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी इज इक्वल टू टोटल प्राइस असतं. टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही, आपण एक्स घेतली, एक्स एवढ्या किमतीवर आपण 28% जीएसटी दिलाय आणि दोघांची बेरीज झालेली आपली प्राइस. तर हा फॉर्म्युला पाठच करून टाकायचा मित्रांनो, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी इज इक्वल टू प्राइस. तर आपण काय करूया, आपण 1 घेऊया आणि कॅल्क्युलेशन करूया. बोला, 100x प्लस 28x अपॉन 100 इज इक्वल टू 51200. आन्सर आलं तुमचं 128x अपॉन 100 इज इक्वल टू 51200. तर 100 इकडे मल्टिप्लाय करूया आपण. त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याकडे व्हॅल्यू येईल 128x इज इक्वल टू 51200 आणि 2 झिरो अजून त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला ऍड करायचे आहे. तर x इज इक्वल टू बोला मित्रांनो येईल 51200 अपॉन 128. तर मित्रांनो ध्यान घ्या, एवढा मोठा आपण भाग त्या ठिकाणी करू शकत नाही, तर आपण याला हाफ करूया. 128 चे हाफ होते 64, 512 चे हाफ करूया आपण, 2 टू 4, 2 5 10, 2 6 5 आणि बाकी जे झिरो आहेत ते झिरो ऍज इट इज ठेवूया. 4 झिरो परत त्या ठिकाणी हाफ करूया. 68 चे हाफ होतील आपले 32, याचे हाफ होतील 128, हे 4 झिरो तसेच राहून देऊया. मित्रांनो अजून हाफ जर करत गेला आपण तर खाली आपल्याला 16 भेटतं, या ठिकाणी 64 भेटतं. ठीक आहे, आणि आता बघा मित्रांनो, आता आपण भाग देऊ शकतो बघा. 16 4 जा 64 म्हणजे आपलं आन्सर आलं हाऊ मच 40,000 रुपीज. ही या वस्तूची मूळ किंमत आहे. आता परत एकदा प्रश्न समजून घ्या, वस्तूची मूळ किंमत 40,000 रुपये आहे, त्याच्यावर आपण 28% जीएसटी दिला, त्याच्यामुळे किंमत वाढून झाली आहे 51,200 रुपये. तुम्हाला मित्रांनो सांगा किती जीएसटी दिला आपण हे काढू शकतो. आता कसं काढू शकतो आपण, तर जीएसटी इज इक्वल टू बोला काय, प्राइस मायदून आपण टॅक्सेबल व्हॅल्यू मायनस करूया. प्राइस आहे त्या वस्तूचं 51200 मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 40,000. दोघांना जर सबट्रॅक्शन जर आपण त्या ठिकाणी जर केली तर येतं 11,200 म्हणजे 11,200. आणि याचे जर आपण हाफ जर केलं तर आपल्याला सीजीएसटी आणि एचजीएसटी यांचा पण अमाऊंट सापडेल. 11,200 जर आपण हाफ जर केले तर येतात 5,600 रुपये. अशा पद्धतीने आपण सर्व क्वेश्चनचे आन्सर शॉर्ट मध्ये देऊ शकतो. ठीक आहे, तर परत एकदा शॉर्टकट मध्ये मी क्वेश्चन समजून सांगतो, लक्ष द्या. एक वस्तू एक ईसी आहे ज्याचं पूर्ण प्राइस आहे 51200. ते ईसी जे आपण मूळ किंमत एक्स मानली, त्याच्यावरती आपण 28% जीएसटी अप्लाय केला. 28x आपण 100 तिरकस गुणाकार करून त्या ठिकाणी आपल्याला 128x आपण 100 इंटू इज इक्वल टू 5200 भेटला. 100 आपण मल्टिप्लाय केला, 128 डिवाइड केला आणि पूर्ण कॅल्क्युलेशन करून आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू भेटली 40,000. म्हणजे वस्तूची मूळ किंमत ही 40,000 रुपये आहे आणि त्याच्यात टॅक्स ऍड केलेला आहे, त्याच्यामुळे किंमत वाढवून 51,200 झाली आहे. या दोघांमध्ये जो डिफरन्स आहे तोच मित्रांनो आपला टॅक्स आहे, जो आहे 11,200. जी जीएसटी 11,200 आहे, त्याच्या अर्ध जर केलं तर 5600 हे आपले सीजीएसटी आणि एचजीएसटी आहे. तर आपण मित्रांनो आता फायनान्शियल प्लॅनिंग 4.1 चा क्वेश्चन नंबर 7 शेवटचा क्वेश्चन त्या ठिकाणी रिवाइज करूया. मित्रांनो, प्रसादने एक वॉशिंग मशीन महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक गुड्स या दुकानातून घेतलेला आहे.
त्याला 5% डिस्काउंट दिलेला आहे प्रिंटेड प्राइस वरती. तर मित्रांनो बघा, प्रिंटेड प्राइस जे आहे ते 40,000 आहे आणि 40,000 प्राइस वरती त्याला डिस्काउंट दिलेला आहे. किती डिस्काउंट दिलेला आहे? 5%. तर 5/100 इंटू आपण ही प्राइस घेऊया 40,000. 2 झिरो कॅन्सल करूया. तर 400 × 5 म्हणजे त्या ठिकाणी 2,000 रुपये त्या ठिकाणी डिस्काउंट बसलेला आहे. म्हणजे 40,000 देण्याची गरज नाही. त्यातून अजून 2,000 रुपये मायनस होणार आहे, कारण 5% त्या ठिकाणी काय भेटलेलं आहे? डिस्काउंट भेटलेला आहे. तर मग टॅक्सेबल व्हॅल्यू त्या ठिकाणी मित्रांनो किती राहिली आपली आता? टॅक्सेबल व्हॅल्यू किती राहिली? तर 40,000 मधून 2,000 रुपये जर आपण मायनस केले तर आपल्याकडे टॅक्सेबल व्हॅल्यू राहिली आता 38,000 रुपीज. हे सबट्रॅक्शन करायची काय गरज नाही, तुम्हाला तसंही सबट्रॅक्शन जमतंय. 40,000 2,000 गेले. ठीक आहे, क्विक रिव्हिजन आहे एकदम. बघा, 40,000 रुपये होते. 40,000 वरती 5% डिस्काउंट दिला. किती आला डिस्काउंट? 2,000 रुपये. 40,000 2,000 रुपये गेले. आता टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे? 38,000. आता 38,000 ही जी प्राइस आहे ही मूळ किंमत आहे. याच्यावरती आपल्याला काय करायचं आता? जीएसटी घ्यायचा आहे. किती जीएसटी घ्यायचा आहे? तर जीएसटी घ्यायचा आहे आपल्याला 28%. मग कसं करणार? 28 आपण बोला काय 100 इंटू बोला काय 38,000. 2 झिरो त्या ठिकाणी कट झाले. खाली राहिले आपलं 28 × 380. आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही व्यवस्थित करा. बसून 28 × 380 कॅल्क्युलेट करा आणि तुमचा आन्सर यायला पाहिजे 10,640 रुपये. मी कॅल्क्युलेट केलेलं आहे. आपण ऑलरेडी क्लासमध्ये बघितलंय, रिव्हिजन लेक्चर आहे, तर आपण फक्त रिवाइज करणार आहोत. ठीक आहे, तर 28 × 380 काही खूप मोठा मॅटर नाही, तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघू शकता. तर मित्रांनो, ही वस्तूची टॅक्सेबल व्हॅल्यू आहे आणि एवढं तुम्हाला त्या ठिकाणी टॅक्स द्यायचा आहे. मग आता या दोघांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला वस्तूचं टोटल प्राइस भेटेल. काय असतं प्राइसचा फॉर्म्युला? आपण ऑलरेडी बघितलाय आज. काय प्राइसचा फॉर्म्युला? प्राइस इज इक्वल टू बोला काय टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. काय आले वस्तूचं? डिस्काउंट दिल्याच्या नंतर प्राइस 38,000 रुपीज. सर किती जीएसटी द्यायचा आहे? 10,640. तर मग प्राइस किती आलं वस्तूचं फायनल बघा बरं. वस्तूचं फायनल प्राइस आता तुम्हाला जमलं असेल किती येईल? 48,640. एवढं प्रसादला त्या ठिकाणी अमाऊंट द्यायचं आहे. चेक करा मित्रांनो परत एकदा. 40,000 त्या ठिकाणी प्रिंटेड प्राइस आहे. 5% डिस्काउंट दिला, जो की 2,000 रुपये आहे. 40,000 2,000 रुपये गेले, खाली राहिले 38,000 रुपये. म्हणजे एवढं त्याचं टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. 38,000 वरती आपण 28% काय कॅल्क्युलेट केला? जीएसटी कॅल्क्युलेट केला, जो आला 10,640. दोघांची बेरीज करून आपल्याला प्राइस भेटलं 48,640 रुपये. मग मला सांगा मित्रांनो, किती जीएसटी दिलाय आपण त्या ठिकाणी? तर जीएसटी दिलाय सर आपण त्या ठिकाणी 10,640 रुपये. याचे जर आपण हाफ जर केलं तर सीजीएसटी आणि एचजीएसटी आपल्याला सांगता येईल. किती असतं? 10,640. 10 5 3 2 0. तर 5,320 रुपये आपल्याला एचजीएसटी आणि सीजीएसटी त्या ठिकाणी बसणार आहे. तर असं आपलं टोटल काय क्वेश्चन आहे. तर टोटल प्राइस भेटला आपल्याला. ठीक आहे, आणि परचेस प्राइस पण भेटलंय आणि सीजीएसटी आणि एचजीएसटी सुद्धा त्या ठिकाणी भेटलेला आहे. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन त्या ठिकाणी मित्रांनो रिवाइज केलेला आहे. 40,000 रुपये घ्या, त्याच्यावरती 5% डिस्काउंट काढा, जो 2,000 रुपये 40,000तून 2,000 गेले, खाली 38,000 रुपये राहिले. 38,000वरती 28% जीएसटी काढा, जो 10,640 रुपये आहे. दोघांची बेरीज करा, 38,000 आणि 10,640ची. तर वस्तू जर प्रिंटेड प्राइस भेटेल आपल्याला 48,640 रुपये. आणि 10,640चे 2 भाग जर केले आपण तर आपल्याला जीएसटी आणि काय भेटेल? सीजीएसटी भेटेल. ठीक आहे, असा आपला क्वेश्चन नंबर काय होता? 7 होता. मित्रांनो, आता क्विक मध्ये 4.2 एक्सरसाइज रिवाइज करूया. ज्यादा आपल्याकडे वेळ नाही आहे. आपल्याकडे बोर्डचे पेपर जवळ आलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला फास्ट मध्ये जीएसटी पेएबल काढायचं आहे. जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये जीएसटी पेएबल जर दिसलं तर एकदम शॉर्टकट मध्ये सांगतो. याचा फॉर्म्युला असतो आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. आयटीसी मध्ये आपण त्याला शॉर्टकट मध्ये सिंपल एकदम सांगतो. मोठी व्हॅल्यू घ्यायची आणि त्यातून छोटी व्हॅल्यू मायनस करायची. मोठी व्हॅल्यू किती आहे? 1,22,500 मायनस छोटी व्हॅल्यू आहे 1,05,000. आणि दोघांची जर आपण जर बेरीज केली तर खाली उरले मित्रांनो किती? 22,000 रुपये. या झाला आपला जीएसटी पेएबल. अशा पद्धतीने काय करायचं? फक्त मोठ्या व्हॅल्यूतून छोटी व्हॅल्यू काय करायची? मायनस करायची. त्यालाच आपण काय म्हणतो? जीएसटी पेएबल. म्हणजे आउटपुट टॅक्स मध्ये इनपुट टॅक्स काय करायचा? त्या ठिकाणी मायनस करायचा आहे. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने क्वेश्चन नंबर 2 त्या ठिकाणी आपण सॉल्व्ह करूया. या ठिकाणी आपल्याला परत काढायचं आहे जीएसटी पेएबल. काय जीएसटी पेएबलचा फॉर्म्युला? आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स, आयटीसी.
इनपुट टॅक्स कलेक्ट, आउटपुट टॅक्स मोठी व्हॅल्यू बघायची, किती मोठी व्हॅल्यू 14,750 मायनस त्या ठिकाणी जी छोटी व्हॅल्यू आहे ती बघायची, ती आहे 12,500. आपण त्या ठिकाणी जर आपण 14,750 मधून 14,750 मधून मायनस करूया 12,500, तर आपल्याला आन्सर येतं 2,250. हा आपला झाला जीएसटी पे. अशा पद्धतीने मित्रांनो एकच ध्यानात द्या, जीएसटी पेबल जर आलं तर मोठ्या व्हॅल्यूतून छोटी व्हॅल्यू मायनस करायची, मोठ्या व्हॅल्यूला आउटपुट टॅक्स म्हणतात, छोट्या व्हॅल्यू इनपुट टॅक्स म्हणतात. आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स, आपला आन्सर येतो जीएसटी पेबल. ठीक आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण त्या ठिकाणी 2 क्वेश्चन काय केले, रिवाइज केलेले आहे. तो क्वेश्चन नंबर 3 मित्रांनो शॉर्टकट मध्ये रिवाइज करूया. लक्ष द्या मित्रांनो, दोघांकडेच ध्यान द्या. एक आमिर आणि एक अकबारी ब्रॉस. आमिर ब्रॉसने त्या ठिकाणी स्वॉचच्या बॉटल ह्या अकबारी ब्रॉसला विकलेल्या आहेत. तर आमिर आणि अकबारी या दोघांचाच आपण विचार करूया. तुम्हाला सांगा मित्रांनो, आमिर आणि अकबारी हा आपला झाला त्या ठिकाणी पार्ट फर्स्ट. तर आपण काय करूया, जीएसटी पेएबल काढण्यासाठी काय करूया, आउटपुट टॅक्स मधून मला मित्रांनो काय करूया, इनपुट टॅक्स काय करूया, मायनस करूया. आउटपुट टॅक्स बघा, या दोघांमध्ये मोठी व्हॅल्यू कोणती आहे, 4,100. छोटी व्हॅल्यू कोणती आहे, 3,000 किती 800. जर 4,100 म्हणून 3,800 गेले म्हणजे आन्सर आले मित्रांनो किती, 300 रुपये. तर आपला झाला जीएसटी पेएबल बाय आमिर एंटरप्राइज. आता जीएसटीचे हाफ जर केले आपण तर आपली एचजीएसटी आणि त्या ठिकाणी सीजीएसटी भेटतील, आणि एचजीएसटी आणि सीजीएसटी मित्रांनो 300चे हाफ येतील आपले किती, 150 रुपये. तर अशा पद्धतीने आपण एक पार्ट त्या ठिकाणी त्याला सॉल्व्ह केला. आता मित्रांनो आमिर आणि अकबारी ब्रॉस झाला. आता आपण त्या ठिकाणी आमिरला पिक्चर मधून काय करूया, काढून टाकूया. आता आपण विचार करूया अकबारी ब्रॉस आणि मयंकचा. आता परत त्या ठिकाणी तोच फॉर्म्युला वापरायचा. अकबारी ब्रॉस यांनी बॉटल विकल्या, स्वच्छ बॉटल कोणाला, मयंकला. त्या ठिकाणी बघा आता काय फॉर्म्युला येईल आपला जीएसटी पेएबलचा. परत एकदा ती गोष्ट, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. आउटपुट त्या ठिकाणी मोठी व्हॅल्यू घ्यायची दोघांमधली, 4,500 मायनस किती, 4,100. आन्सर आलंय तुमचं किती, 400 रुपये. आणि मित्रांनो हे 400 रुपयाचे परत जर तुम्ही हाफ जर केले तर तुम्हाला त्या ठिकाणी एचजीएसटी आणि सीजीएसटी भेटल, जे की मित्रांनो आहे 200 रुपये. अशा पद्धतीने एकदम शॉर्टकट ट्रिक सांगतो रिव्हिजनसाठी. बघा, पहिल्यांदा विचार करा तुम्ही आमिर आणि अकबारीचा. तुम्ही मयंकचा विचारच करू नका. त्याच्यानंतर अकबारी आणि मयंकचा विचार करा. आमिर आणि अकबारी मध्ये जी मोठी व्हॅल्यू असेल त्यातून छोटी व्हॅल्यू मायनस करा. तुमचं जीएसटी पेएबल राहील, त्याच्या हाफ राहील तुमची एचजीएसटी आणि सीजीएसटी. पेपर राहील आणि एकदम व्यवस्थित लिहा. आता शॉर्ट लेक्चर आहे, शॉर्ट मध्ये रिव्हिजन करतोय आपण. आणि नंतर विचार करा अकबारी आणि मयंकचा. मोठ्या व्हॅल्यूतून छोटी व्हॅल्यू मायनस करा, जे आन्सर येईल त्याचे काय करा, हाफ करा. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 3 सुद्धा त्या ठिकाणी मित्रांनो काय केलेला आहे, रिवाइज केलेला आहे. तर मित्रांनो आता क्वेश्चन नंबर आपण बघूया 4. आपल्याला माहिती आहे मित्रांनो की जीएसटी पेएबल जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला एकदा आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स माहिती असणं गरजेचं आहे. जो टॅक्स परचेजच्या वेळेस आपण दिलेला असतो त्याला आपण म्हणतो इनपुट टॅक्स. तर पहिल्यांदा मित्रांनो आपण इनपुट टॅक्स काढूया. इनपुट टॅक्स जो आहे तो 5% दिलेला आहे, 5% दिलेला आहे. कशावरती, 24,000 किती 500 वरती. 0 त्या ठिकाणी कॅन्सल झाले. आता आपण जर 5 गुणिले 245 जर केलं तर आपला आन्सर येतं 1,225 रुपये. हा आपला झाला काय, इनपुट टॅक्स. तर मित्रांनो अशाच पद्धतीने आपण आउटपुट टॅक्स पण काढूया. आउटपुट टॅक्स किती दिलेला आहे, तर 5% दिलेला आहे. म्हणजे ते झालं आपलं 5 भागिले किती 100 गुणिले परत किती कशावरती दिलं आहे, 26,000 किती 500 वरती. 2 शून्य त्या ठिकाणी मित्रांनो कॅन्सल झाले. तर 5 गुणिले आपण 265 जर केलं तर आपलं उत्तर येतं 1,325 रुपये. तर मित्रांनो ध्यान द्या, 5% काढा 24,500 वरती, तो आपला इनपुट टॅक्स राहील, आणि 5% काढा 26,500 वरती, तो राहील आपला आउटपुट टॅक्स. आणि दोघांची जर आपण सबट्रॅक्शन जर केली तर आपला जीएसटी पेएबल जो आहे तो येईल आपला आउटपुट मायनस इनपुट, म्हणजे त्या ठिकाणी 1,325 मायनस 1,225. आन्सर आलं तुमचं 100 रुपये. आणि 100 रुपयाच्या जर आपण हाफ जर केलं तर आपल्याला भेटतं सीजीएसटी आणि युनियन टेरिटरी जीएसटी. तर सीजीएसटी आणि युटी जीएसटी आपली येतील त्या ठिकाणी मित्रांनो किती, 50 रुपये आणि 50 रुपये. अशा पद्धतीने आपण मित्रांनो अगदी शॉर्ट बट स्वीट आपण क्वेश्चन नंबर त्या ठिकाणी काय केलेला आहे, 4 पण त्या ठिकाणी त्याला सॉल्व्ह केला. परत एकदा बघा, 5% काढा 24,500चं, त्याला नाव द्या इनपुट टॅक्स. 5% काढा 26,500चं, त्याला नाव द्या आउटपुट टॅक्स. दोघांची सबट्रॅक्शन करा, तुमचं जीएसटी पेएबल येईल, आणि जीएसटी पेएबलचे हाफ केले की तुमची सीजीएसटी आणि युनियन टेरिटरी जीएसटी होऊन जाईल. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर मित्रांनो 4 पण रिवाइज केलेला आहे. 4.2 चा शेवटचा क्वेश्चन बघूया मित्रांनो.
मित्रांनो बघा आता जे काही ब्युटी प्रोडक्ट आहे त्याच्यावरती ऑलरेडी 18% जीएसटी जो आहे तो पेड केलेला आहे. ऑलरेडी पेड शब्द आलेला आहे बघा. म्हणजे आपल्याला इनपुट टॅक्स काढायची गरज नाही याच्यावरती काहीच. आपल्याला फक्त जो कस्टमर आहे त्याला 18% द्यावा लागणार आहे. कशावरती? फक्त 10,000 वरती. तर ऑलरेडी त्या दुकानदाराने 18% पेड केलेला आहे ऑलरेडी 6,000 वरती. म्हणजे आपली लाईन काही कामाची नाही. त्याचे सोल्ड केल्याच्या नंतर कस्टमरला जे आहे तर आपल्याला 18% काढायचं आहे जीएसटी. कशावरती? 10,000 वरती. ठीक आहे. तर 0 कॅन्सल झाले. म्हणजे किती जीएसटी द्यावा लागणार आहे कस्टमरला त्या ठिकाणी? 1,800 रुपये. आणि याचे जर आपण हाफ जर केलं तर आपल्याला सीजीएसटी आणि एचजीएसटी भेटतात किती रुपये? 900 रुपये. तर मी तुमचं व्यवस्थित रिवाइज करून दिलेलं आहे. फक्त 18% काढा 10,000 वरती. बाकी 6,000चा विचार करू नका. ऑलरेडी ते दुकानदाराने पेड केलेलं आहे. आणि पेपर लिहिताना एकदम व्यवस्थित त्या ठिकाणी सिस्टमॅटिक लिहा. म्हणजे जे करून प्रेझेंटेशन चांगलं राहील. मी क्विक मध्ये फक्त रिवाइज करून देत आहे. तर 18% काढा 10,000चं, ज्याचा आन्सर येईल 1800 आणि त्याचे हाफ करा जे येईल तुमचं 900 रुपीज. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण सगळे क्वेश्चन त्या ठिकाणी क्विक मध्ये रिवाइज केलेले आहेत.